भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन देश खुशी से भरे, तेरे भवन में आनंद की हे 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 हे, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि, लौड़ा तेरे भवन में आनंद की भरपूरी, हे 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 हे, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि, हे 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 हे, तेरे भवन में, तेरे भवन में आनंद की भरपूरी, हे हे, लौड़ा यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि, हे 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 हे, तेरे भवन में आनंद की भरपूरी, हे 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 हे, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि, हालेलुया। फिर से Thank you Jesus. आइए हम उसकी आनंद की भरपूर में झूम जाएंगे, उसके सामने झुकते हुए परमेश्वर के नाम को उठाएंगे। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, अरे उसके आगे झुककर हम करते हैं सलाम। उसके आगे झुककर हम करते हैं ओ सलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में ओ कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम। मुदस्सम हुआ अब आ रहा है, ओ अब आ रहा यीशु आ रहा है, आ रहा है, आ रहा है, शहंशाह राजों का बादशाह आ रहा है, शहंशाह राजों का राजा आ रहा है। बादशाह Let's clap. Glory, hallelujah. फरिश्तों के साथ जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, ओ फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, ओ दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, अपनी दुल्हन ले जाएगा, ओ दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ। अपनी दुल्हन ले जाएगा, ओ अब आ रहा यीशु आ रहा है, आ रहा आ रहा है। राजाओं का राजा, राजा का राजा आ रहा Yes, है, Lord, बादशाह आ रहा है, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजाओं का राजा आ रहा है, बादशाह। आइए ताली बजाएंगे। लाउडा, जोर से ताली बजाएंगे, जोर से ताली बजाएंगे। जब परमेश्वर नीचे आता है, तब हमारे सारे बंधन टूट जाते हैं, हमारी सारी कठिनाइयां निकल जाती है, उसके आमन से लोगों के दिल शांत हो जाते हैं।
अमन से लोगों के दिल शांत, उसके अमन से लोगों के दिल शांत, उसके अमन से लोगों के दिल शांत। उसके अमन से लोगों के दिल शांत, ओ बंधनों में जकड़ों को करता है आजाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद, जकड़ों को करता है आजाद। बंधनों में जकड़ों को करता है आजाद। ओ अब आ रहा है, आ रहा है, आ रहा आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजाओं का राजा, आ रहा है, बादशाह आ रहा है, आ रहा है, आ रहा है, हालेलुया। ताली बजाएंगे हम सब मिलकर। थैंक यू जीसस। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, गाइए सब मिलकर। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता। थैंक यू जीसस। अंधे देखते हैं और लंबे चलते हैं।
कांपता है, Don't worry, he's शैतान भागता not there. है, He's run away. शैतान कांपता है, शैतान भागता है. शैतान और एक भागता बार. है, शैतान भागता है, शैतान भागता है, शैतान भागता है, शैतान भागता है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शैतान कांपता है, यीशु मसीह के नाम से शैतान भागता है, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस के दिन समान आत्मा मंडराता। Thank you, Lord. आइए हम सब मिलकर अपने हाथों को ऊंचा उठा कर ताली बजाएंगे. हात तुमचे हात कुठे आहेत? वरती. तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है, कहते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम, उसको करते हम प्रणाम, सबसे ऊंचा है वो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं. देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे, ऐसे वैसे तो है कितने, हम दीवाने हम तो है तेरे, तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा, बस ही एक खुदा। Thank you, Jesus. आए हैं हम. आए हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने, हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के, तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा, बस ही एक खुदा। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम, यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम, यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु सब मिलकर नाम, जोर से यीशु बोलेंगे. नाम, बोलो नाम, यीशु नाम,
without you, Jesus. I'm nothing without you. Nothing without you, my Lord. Oh, Yeshua. Oh, Yeshua, Yeshua, Aradhana. Oh, हाथों को अपनी उठाकर तुझे दूं महिमा। Oh, Yeshua, Thank you, Jesus. हाथों को अपनी उठाकर तुझे दूं महिमा। सजना करूं, सजना करूं, सजना करूं। ओ सजना करूं, सजना करूं, सजना सजदा करूं। आइए अपने हाथों को उठाएं। Yes, Lord, we worship you, God. यीशु मैं सजदा करूं, सजदा Wonderful Jesus, we worship you, God. सजदा करूं। ओ यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु अपने हाथों को हम लास्ट बार ऊंचा उठाएंगे। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा गाइए सब मिलकर। सजदा करूं। Yes, Lord, we worship you. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं।
यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं। Hallelujah. हालेलुया. All of us had breakfast? तुमची न्याहारी झाली का? How many of us had breakfast this morning? आज सकाळी कोणाची न्याहारी झाली आहे? Tummy full? पोट Heart, भरलंय का? tummy full? पोट भरलंय का? Heart is full with the worship? आणि अंतःकरण उपासनेने भरलाय का? I think we can do better than that. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a joy to be in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये असणं आनंद आहे. I thank God for this opportunity that the gracious Lord has given to me and to my husband and the family to come over to down to see so many young people here. कृपाळू परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी मला, माझ्या पतीला, माझ्या लेकरांना या ठिकाणी येऊन दौंडमध्ये तुमच्या संती असण्याची संधी दिली आहे. I thank our dear Pastor Stephen there and his family and Pastor Nanadar and some familiar faces. No, it gladdens my heart to meet with you once again. पास्टर स्टीवनदार त्यांचं कुटुंब, पास्टर नारदार त्यांचं कुटुंब, काही परिचित जे या ठिकाणी चेहरे आहेत तुमच्यामध्ये असण्यासाठी मला आनंद होत आहे. Yes, Oi. and also so many young people and my heart always feels delightful when I see young people. आणि ज्यावेळेस तुमच्यासारखे पुष्कळ तरुण मी पाहते त्यावेळेस मला माझं अंतःकरण आनंदाने भरतं. Now we are going to clap our hands, each one of you, for yourself that you are here in God's presence to hear God's आता तुम्ही voice. स्वतःसाठी टाळ्या वाजूया कारण का तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये त्याचं वचन ऐकण्यासाठी आला आहात. Without you, the camp would be unsuccessful. आणि तुमच्याशिवाय कॅम्प हा अपयशी झाला असता. But God brought you here for a purpose. देवाने तुम्हाला एका उद्देशाने या ठिकाणी आणलं आहे. And I am fully confident that the Lord who has brought you here will definitely fulfill the purpose that He has for you. आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्या देवाने तुम्हाला या ठिकाणी आणलं आहे तो देव तुमच्यामध्ये तुमची योजना पूर्ण करणार आहे. Amen. आमेन. Mark chapter 10 and verse 21 says, मार्क वर्तमान 10 अध्याय वचन 21 मध्ये सांगितलं आहे. Jesus looked at the young man येशूने तरुणाकडे पाहिलं आहे and He loved him. आणि त्याने त्याच्यावर प्रेम केलं. That's what the Bible says. आणि हेच देवाच्या वचनात सांगितलं आहे. Jesus looked at the young man येशू ख्रिस्ताने तरुणाकडे पाहिलं and आहे genuinely loved him. आणि त्याच्यावर खरोखर प्रेम केलं आहे. Today Jesus is there in your midst. आज येशू तुमच्या मध्ये आहे. He looks at every young man. तो प्रत्येक तरुणीकडे He पाहत looks at आहे. every young woman. प्रत्येक तरुणीकडे तो पाहत And He आहे loves you. आणि तो तुमच्यावर प्रीती करतो. His love is inexhaustible love. त्याचं प्रेम हे कधीच संपणार He नाहीये. loves you truly, madly, deeply. तो सखोलरित्या तुमच्यावर प्रीती करतो. And at the end of the message, I want you to be assured of His reckless, unending, overwhelming love that He has for you. आणि या उपदेशात शेवटी तुम्हाला हे समजलं पाहिजे की त्याची प्रीती तुमच्यासाठी ओसांडून वाहणारी आहे, सार्वकालिक आहे, सामर्थ्यशाली आहे. Can we close our eyes and look to the Lord in prayer? आपण आपले नेत्र बंद केल्या प्रभूकडे प्रार्थनेमध्ये पाहूया. Loving Heavenly Father, स्वर्गीय प्रेमळ पित्या, we thank you for this beautiful morning, this 22nd May 2019. आणि 22 मे 2019च्या ह्या सकाळच्या सत्राला तुझे आभार मानतो. We thank you for your love and favor that surrounds us every second of our lives, Lord. परमेश्वरा तुझी प्रीती तुझी कृपा आमच्यावर दररोज दर सेकंद आहे म्हणून तुझे आभार मानतो. Lord, even as I explain to these young people as to how high and how deep and how wide your love is there for them, I pray that you will teach me, oh God. परमेश्वरा मी ह्या प्रियजनांना शिकवत असताना की तुझी प्रीती किती महान आहे, किती वृद्धिंगत आहे, किती खोल आहे, तू मला ते शिकव. I pray that today the walls young people have built around themselves will be broken in the name of Jesus. परमेश्वरा जे जग तरुणांनी त्यांच्या भोवती बांधलं आहे ते येशूच्या नावामध्ये मोडखळीत येऊ दे. They will be able to understand that never-ending love of Jesus for them. परमेश्वरा तुझं अनंतकालिक प्रेम त्यांच्यावर आहे याची जाणीव त्यांना होऊ दे. I pray that every young person will hear your voice this morning. प्रत्येक तरुणीला तुझं वचन ऐकण्यासाठी सहाय्य कर. Unveil your glory, O God, this morning.
morning. तुझं गौरव प्रगट कर. I pray, Father, पित्या मी प्रार्थना करत that आहे we will humble ourselves की आम्ही स्वतःला नम्र करू. and hear all that you have in store for us. जे तुझ्यासाठी तू आम्हासाठी राखून ठेवलं ते सर्व आम्ही ऐकू. Thank you, Jesus. येशू तुझे आभार In मानतो. Jesus' precious name we pray. येशूच्या बोलण्यात मागतो म्हणतो ऐक. Amen. आमेन. May 20th, 2019, आणि 20 मे 2019 there was a story reported in Times of India. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक गोष्ट लिहिण्यात आली. A 16-year-old girl was cremated in Dehradun. देहरादून मध्ये 16 वर्षाच्या मुलीचा अंत्यसंस्कार झाला. Who cremated her? कोणी तिचा अंत्यसंस्कार केला? Not her family members, तिच्या कुटुंबाच्या लोकांनी नाही, not her father, तिच्या वडिलांनी नाही, not anyone in her family, तिच्या कुठल्याही नातेवाईकांनी नाही, but the state child right department and the police cremated her. आणि पोलीस आणि स्टेट चाइल्ड राईट डिपार्टमेंटनी तिचा अंत्यविधी केला. The father disowned her. आणि वडिलांनी म्हटलं की मला हे माहित नाही. He wanted no connection with her. त्याला तिच्यासाठी काहीच संबंध ठेवायचा Now, नव्हता. why would a father do that? आणि मग पत्नी देखील हे करण्यासाठी नाकारले. What is the background to that? मग याचं पार्श्वभूमी काय आहे? There was this family, a father and a mother and a daughter living in Haridwar. आणि हरिद्वार मध्ये आई वडील आणि मुलगी राहत होते. The father went to Punjab as a laborer आणि मग एक कामगार म्हणून वडील पंजाबला गेले. and he took his daughter also there along with him. आणि मुलीला घेऊन ते पंजाब या ठिकाणी गेले काम This was in करण्यासाठी. 2018 September. आणि 2018 सप्टेंबर ची गोष्ट आहे. But after few days, काही दिवसानंतर the mother called back her daughter आणि आईने पुन्हा आपल्या मुलीला बोलावून घेतलं on the pretext of educating her. आणि तिला शिकवण्यासाठी त्या निमित्ताने. But what happened was, पण काय झालं? this girl was forced into prostitution. आणि मग ह्या मुलीला वेश्या कारभारामध्ये जबरदस्तीने पाठवण्यात She आलं. could not take the torture. तिला ते दुःख सहन करता आलं नाही. So she killed her mother. तिने आपल्या आईला मारलं. And she confessed to the police that she was the one who committed that crime. आणि तिने पोलिसांना खबर दिली की तिने ती हत्या केली आहे. And because she was a 16-year-old girl, she was put in a juvenile Balika Niketan for some time. आणि ती 16 वर्षाची असताना तिला जुवेनाइल बालिका निकेतनमध्ये काही वेळाचं ठेवलं. After few months, काही महिन्यानंतर on May 15th, 2019, मे 15 2019 मध्ये they found her dead तिला मेलेलं तिने पाहिलं. with त्यांनी पाहिलं. with a cloth tied to her neck on a doorknob. आणि एका दाराच्या कडीला तिने आपला स्वतःचा गळा बांधला होता कपड्याने. The police claimed that she committed suicide पोलिसांनी सांगितलं की तिने आत्महत्या केली आहे. on a doorknob, आणि एखाद्या दाराच्या कुलपाला 2 or 3 feet above the ground. आणि ग्राउंडच्या जमिनीच्या 2 ते 3 फुटावरती. Then the autopsy report said that she has been poisoned. We don't know whether she took the poison or somebody else poisoned her. आणि ऑटोप्सी रिपोर्ट सांगतं की तिला विष बाधा करण्यात आली. तिने घेतलं का दुसऱ्याने दिलं माहित नाही. 16-year-old girl 16 वर्षाची मुलगी pushed to prostitution, आणि व्यभिचारामध्ये ढकललेली. murdered a mother, आणि तिने आपल्या आईचा खून केला. stayed in a hostel, एक हॉस्टेलमध्ये राहत होती and then poisoned herself. आणि मग स्वतःला विष बाधा What a करून घेतली. tragedy. किती दुःखदायक गोष्ट आहे. Maybe she felt unloved. कदाचित तिला वाटलं की माझ्यावर कोणी प्रीती She करत felt नाही. rejected by her father. तिला कळालं की तिचा नाकार She करण्यात आला felt आहे. rejected by her mother. तिच्या आईने तिचा नाकार केला आहे. Maybe you too have been in that place. कदाचित तुम्ही देखील त्या जागी असाल. Maybe you too have felt unloved. कदाचित तुमच्यावर देखील प्रेम होत नाही असं तुम्हाला वाटत Maybe असेल. you too have felt rejected by your parents, by your teachers, by people around you. कदाचित तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला नाकारलं आहे. But I have a good news for you this morning. तुमच्यासाठी आज सकाळी चांगली बातमी The आहे. good news is that the God of all the earth, Jesus, He loves you. चांगली बातमी हीच आहे की विश्वाचा देव येशू ख्रिस्त तो तुमच्यावर प्रीती करतो. That is the good news. हीच चांगली बातमी आहे. He loves you like no other. कोण करू शकत नाही अशा प्रकारचं प्रेम तुमच्यावर करतो. Your father and your mother may forsake you, but the Lord loves you and He will hold you close. तुमचे आई वडील तुम्हाला नाकारतील पण येशू ख्रिस्त तुम्हाला कधीच तुच्छ मानणार नाही. तो तुम्हाला जवळ घेईल, तुमच्यावर प्रीती करेल. The theme for this camp is shining stars among crooked and depraved generation. आणि या कॅम्पचं ब्रीद वाक्य आहे चमकणारे तारे कुटील युगामध्ये. Philippians chapter 2 and verse 15. फिलिप्पी 2:15 मध्ये Do everything without complaining or arguing so that
you may become blameless and pure children of God without fault in a crooked and depraved generation. सर्व काय कुरकुर आणि तक्रार केल्याशिवाय करा आणि मग तुम्ही या कुटील जगामध्ये चमकणारे तारे व्हा. Jesus is here and he looks at each one of you as stars, as shining stars for him. येशू ख्रिस्त तुमच्याकडे त्याच्यासाठी चमकणारे तारे म्हणून पाहत आहे. Maybe you don't feel that way this morning. कदाचित तुम्हाला तसं आज सकाळी वाटत You feel नसेल. very small. तुम्हाला वाटतं मी फार कमी आहे. You feel you're worthless. तुम्ही वाटत असेल माझ्यामध्ये काहीच कलागुण नाही. You feel that you aren't good enough. तुम्ही कुचकामी आहात. But the Bible says देवाचं वचन that you are a सांगतं shining star. की तुम्ही चमकणारे तारे That you आहात. are a shining star. तुम्ही चमकणारे तारे Each आहात. of us are a shining star to this crooked generation. या कुटील जगामध्ये तुम्ही चमकणारे तारे आहात. You know what the Bible says in Isaiah chapter 42 and verse 3? यशाया 42:3 मध्ये काय म्हटलं माहितीये का? A bruised reed he will not break. आणि तो ते A bruised reed, a broken reed he will not break. आणि मोडकी फांदी तो तोडणार नाही. And a smoldering wick he will not extinguish. आणि मिनमिनारी तीम तो कधी बुझवणार नाही. Young people, प्रियानो, when you connect yourself with Jesus, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला येशूची when you संलग्न करता, connect with the wine, ज्यावेळेस तुम्ही खरा when द्राक्षासाठी संलग्न होता, when you abide in the wine, ज्यावेळी तुम्ही त्या he, वेलामध्ये राहता, he will trim you. तो तुम्हाला साफसूफ करेल. He will trim the smoldering wick. तो सर्व ते नको असलेल्या गोष्टी काढेल. And you will burn brighter and become a shining star. आणि तुम्ही तेजस्वी व्हाल, चमकणारे तारे व्हाल. Apostle Paul, प्रेषित पाऊल, my husband spoke to you yesterday about him. माझ्या पतीने तुम्हाला काल रात्री सांगितलं आहे. He considered himself as the chief of sinners. त्यांनी स्वतःला म्हटलं की मी पाप्यांमध्ये सर्वात मुख्य आहे. 1 Timothy chapter 1 verse 15 says, पहिले तुम्ही 1:15 मध्ये सांगितलं आहे. Paul says he was the chief of sinners. आणि तो म्हणतो, पाऊल म्हणतो मी सर्वात प्रमुख आणि But what पापी आहे. happened? But what happened when he gave his life to Jesus? येशू ख्रिस्ताने पावलाने येशू ख्रिस्ताला जीवन दिल्यानंतर काय झालं He आहे? became a shining star. तो चमकणारा तारा झाला आहे. You know, this morning, आज सकाळी you would have heard many lies of the devil. तुम्ही सैतानाच्या पुष्कळ लबाड्या ऐकल्या असतील. Many lies. पुष्कळ लबाड्या. You are not fair. तू गोरा नाहीस. You cannot study. तू अभ्यास करू शकत नाही. You cannot sing. तू व्यवस्थित वागू शकत नाही. You cannot do anything good. तू कुठलीच चांगली गोष्ट करू शकत नाही. You know, but what the Bible says, देवाच्या वचनात काय सांगितलं that the आहे? Lord loves you देव तुमच्यावर प्रीती करतो and that He wants you to be a shining star. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही चमकणारे तारे व्हावं. So the Bible says it देवाचं वचन ते सांगतं, and you should believe it. तुम्ही ते विश्वास ठेवलं पाहिजे And that settles it. आणि ते एवढंच पुरेसं आहे. That should be your attitude. आणि हीच आमची प्रवृत्ती असली That पाहिजे. should be my ही attitude. माझी प्रवृत्ती असली पाहिजे. Don't believe the lies of the devil. सैतानाच्या लबाड्यावर विश्वास ठेवू नका. Don't believe if somebody comes and tells you that you are not good enough. कोणी तुम्हाला सांगितलं तू चांगला नाही तर विश्वास ठेवू नका. Don't compare yourself with the others. इतरांसाठी स्वतःची तुलना करू नका. Maybe you feel others are better than you. काही तुम्हाला वाटेल की इतर जण तुमच्या पेक्षा चांगले आहेत. Don't let that lie define you. ती लबाडीने स्वतःची व्याख्या तयार करू देऊ नका. I'll give you 2 passages this morning 2 शास्त्र बघ आज सकाळी which देणार आहे, tells you who you are. ज्याच्याद्वारे आम्हाला समजतं आम्ही कोण आहोत. Who you are. तुम्ही कोण आहात. What matters the most. तुमच्यामध्ये मोलाची गोष्ट काय आहे. And I want you to believe it with all your heart. आणि माझी इच्छा तुमच्या अंतःकरणापासून तुम्ही विश्वास ठेवावा. Believe that the Lord, it is God who created you and He loves you. विश्वास ठेवा की देव तुम्हाला निर्माण केलाय, तो तुमच्यावर प्रीती करतो. So next time the devil comes and lies, whispers of lies to you, you are going to shoot back these verses that I give you. आणि मग पुढच्या वेळी जेव्हा सैतान तुमच्या मनामध्ये तुमच्या कानामध्ये लबाडीची कुजबूज करेल, तुम्ही हे वचन त्याला मारा. The first passage I want to talk about is from the Old Testament, Psalm 139 verses 13 to 18. If you have your Bibles, please open. It's a very, very important passage. Maybe you've read that several times, but I want you to come along with me even as we go through this passage. आणि Psalm 139 verses 13 to 18. स्तोत्र संहिता 139 वचन 13 ते 18. तुम्ही पुष्कळदा हा शास्त्रभाग वाचला असेल, परंतु यावेळेस परमेश्वर त्याच अध्यायातून त्याच वचनातून ती बोलणार आहे. You created my inmost being. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. You knit me together in my mother's womb. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. I praise you because I am fearfully and wonderfully made.
भयप्रद और बहु रीतीने तू माझी रचना केली म्हणून तुझे आभार Your मानतो. works are wonderful. I know that full well. तुझे कृत्य अद्भुत आहे मला ते माहित आहे. My frame was not hidden from you. मी गुप्तस्थळी असताना ते तुझ्यापासून लपलं When गेलं I नाही. was made in the secret place. मी गुप्तस्थळी निर्माण झालो असताना When I was woven together in the depths of the earth. ज्यावेळी पृथ्वीच्या सखोल थरी मी माझी रचना झाली त्यावेळेस Your eyes saw my unformed body. आणि तुझे नेत्रांनी माझे घडण न झालेले शरीर पाहिले. All the days of my life were written in your book even before one of them came to be. प्रत्येक दिवस एक दिवस पुण्य अगोदर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस तू नमूद केले होते. How precious to me are your thoughts, O God. तुझे वचन तुझे विचार माझ्यासाठी किती गहन आहेत. How vast is the sum of them. आणि मग त्याची विचार सरमुख करणं हे किती कठीण आहे. I want you to look at verse 13. आणि वचन 13 कडे पाहूया. You created my inmost being. तूच माझे अंतर्याम निर्माण केले. What does that say? याचा अर्थ काय? God is your creator. देव तुमचा निर्माण करता आहे. God is my creator. देव माझा निर्माण करता Who आहे. created you? तुम्हाला कोणी निर्माण केलं? Who created you, young people? God created you. देवाने तुम्हाला निर्माण केलं. We did not exist. आम्ही अस्तित्वात नव्हतो. He brought us into existence. त्यांनी आम्हाला अस्तित्वात आणलं आहे. Conception in a mother's womb does not happen because a man and a woman, that is your father and mother coming together. It is the work of God. आणि माता पिता एकत्र येतात म्हणून तुमची घटना आईच्या उदरात होते असे नाही, परंतु देवाची योजना आहे. That is why the Bible says in Psalm 127 and verse 3, आणि म्हणून स्तोत्र 127 वचन 3 मध्ये म्हटलं आहे, children are a heritage from the Lord. लेकरं परमेश्वरापासून वतन आहे. So who gives the children? मग देव लेकरं कोण देतं? It is God who made us. देवाने आम्हाला निर्माण केलं It आहे. is God who blesses the union of a father and mother and brings forth life out of them. आणि देवच माता पिताचं एकत्र येणं आश्रय करतो, त्याच्यातून जीवन उत्पादन करतो. And because God is the creator of life, आणि देव जीवनाचा निर्माण makes- करताय म्हणून, that makes every life valuable to Him. आणि म्हणून प्रत्येक जीव हे देवाच्या दृष्टिकोनातून मोलाचा आहे. Every life is precious to Him. प्रत्येक जीव हे देवाच्या दृष्टिकोनातून Every मोलाचा आहे. life is special to Him. प्रत्येक जीव त्याच्या दृष्टिकोनातून विशेष आहे. Every life has a purpose. प्रत्येक जीवासाठी देवाची योजना आहे. Would you look at your neighbor and say, you तुमच्या are शेजाऱ्याकडे special? पहा You are special. आणि शेजाऱ्याला म्हणा तू You have विशेष been आहेस. created by God तुला देवाने निर्माण केलं आहे and you are special. आणि तू विशेष आहे. एकमेकांना बोला, Can you tell that to your neighbor? एकमेकांना सांगा. Yes? Who is your creator? तुमचा निर्माण करता कोण आहे? God is your creator. देव तुमचा निर्माण करताय. And secondly, आणि दुसरी गोष्ट, God is just not a creator, but He is a designer God. तो फक्त निर्माण करता नाही, परंतु तुमची रचना करणारा देव He आहे. is a fashion designer. तो फॅशन डिझायनर आहे. Look at that verse 13 and the second part. He And- knits us together in our mother's womb. आणि त्यांनी माझी घडण माझ्या मातेच्या उदरामध्ये केली आहे. Now knitting, the word knitting comes from the world of tailoring. आणि मग घडवणं म्हणजे तो टेलर आहे त्याचा शब्द आहे. How many of us, ladies, how many of us like fashion, your clothes to be fashioned by a fashion designer? आणि म्हणून मुलींनो तुम्हाला किती जणांना आवडतं की तुमचे वस्त्र I like- फॅशन डिझायनरनी फॅशन केले पाहिजे? You're all abnormal girls. तुम्हाला आवडत नाही काय? You're normal or abnormal? तुम्ही नॉर्मल आहात का? If you're normal, then you like your clothes to be nice and you like to wear nice clothes, yes? नॉर्मल असेल तर मग तुम्हाला चांगले कपडे घालायचं चिन्ह द्या. मग We have a designer. आमचा एक घडवणारा आहे. He is God, our creator. तो देव आमचा निर्माण करता आहे. He did not create us just like that. तो त्यांनी असंच काहीतरी बनवलं नाही. He used all his creativity to create you and त्यांनी I. त्याचं सर्व कलागुण वापरला तुम्हाला तुमची घडण करण्यासाठी. He designed your eyes. त्यांनी तुमचे डोळे, You and your eyes and my eyes are not the same. तुमचे आणि माझे डोळे एकच नाहीत. Your hair and my hair is not the same. तुमचे केस माझे केस एक नाही. Your shape and my shape is not the same. तुमचा आकार माझा आकार एक नाही. Sometimes we overeat and change our shape. That's a कधी different कधी जास्ती खाऊन आपला आकार आपण बदलवतो, तो भाग वेगळा आहे. That is a different thing. But no two of us are the same. परंतु कोणीच दोन व्यक्ती एकसारखे नसतात. He made each one of us so uniquely different. आणि प्रत्येक जण आम्ही आगळे वेगळे निर्माण केलेले आहोत. How many of us, any girl knows knitting? आणि कोणाला शिवणकाम जमतं का?
knitting, sweater knitting. स्वेटर बनवलं जमतं का कोणाला? आहे का कोण मुलगी? Not even one, even I don't know. एकच नाही, त्यांना पण माहित नाही. You know what happens in knitting is it involves mathematics. आणि मग ते विणकाम करण्यासाठी गणिताचा उपयोग केला जातो. You have to be very precise and very careful. तुम्ही फार लक्षपूर्वक आणि सर्व गोष्टी अगदी अचूकरित्या केल्या पाहिजे. If you are not careful, जर the तुम्ही knitting काळजी will, घेतली नाही the knitting will become a mess. मग ते निटिंग हे विस्कळीत होऊन जाईल. You know, the chicken work salwar, if you turn it, if you flip it the other side, it'll all look knotted up and, it doesn't look nice. आणि चिकन व सर्वात जो जे डिझाईन आहे त्याच्या कापडाची मागची बाजू पाहिलं तर ते सर्व विस्कळीत असं दिसतं, चांगलं दिसत नाही. But when you wear it the proper, the front side, it gives a very beautiful design. परंतु पुढच्या भागाला बघितलं त्या वस्त्राच्या तर सुंदर अशी नक्षीकाम त्याच्यावर आहे. So this God, He designs each one of us. He is a grand weaver. आणि याच देवाने तुम्हाला घडवला आहे, तो महान घडवणारा आहे. He is the master craftsman of you and I. तो तुमच्या आमचा महान असा कलाकुसरीने तज्ञ असा आकार देणारा आहे. He has carefully crafted us and made us. त्याने आम्हाला काळजीपूर्वक आमची घडवण केली आहे. Every talent that you have, every skill that you have has been given to you by God. प्रत्येक कृपादान जे तुमच्याकडे आहे, प्रत्येक कलागुण जे तुमच्याकडे आहे ते देवाने तुम्हाला दिलं आहे. And each of us has different skills. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळे कलागुण आहेत. I remember a time when I was pregnant with my first son, Dale, in the year 2003. मला माहिती 2003 साली मी ज्यावेळेस डेल माझ्या पोटात होता. And I happened to watch this baby growing inside the stomach of a mother. आणि मग मातेच्या आई पोटामध्ये बाळ कसं वाढतं हे मी पाहत होते. And it is such a marvel to see how one single embryo grows into a complex organism. आणि मग हे किती अद्भुत आहे पाहणं की एक लहानसं बीज हे त्या लेकराच्या रूपामध्ये आतमध्ये वाढतं. And it was a documentary thing. आणि ते डॉक्युमेंटरी होतं. How in the first month of the baby, that is when inside the stomach what happens? First month, आणि मग पोटामध्ये ज्यावेळेस ते बीज एका महिन्याच्या अंतरामध्ये कसं the घडतं baby is just 2 layers of cells आणि मग त्याच्यामध्ये फक्त 2 पेशी एवढं ते बाळ असतं. from which all the organism and the parts would grow. मग त्यामधून सर्व भाग शरीराचे निर्माण होतात. And second month what happens? दुसऱ्या महिन्यामध्ये The baby is in the size of a kidney bean आणि मग एका बियाच्या आकारामध्ये ते बाळ असतं. and is constantly moving. आणि मग ते सतत हालचाल करतं. Third month, तिसऱ्या महिन्यामध्ये 7 to 8 centimeters long. 7 ते 8 सेंटीमीटर मोठं असतं. Fingers are formed. आणि मग हे हाताचे बोट वाढतात. And fourth month, चौथ्या महिन्यामध्ये the baby slightly becomes bigger. आणि मग थोडस बाळ अजून आणखी मोठं होतं. And fifth month, पाचव्या महिन्यामध्ये eyelids and eyebrows are formed. आणि मग डोळ्याच्या भोवया आणि डोळे वाढतात. And sixth month, आणि 6व्या महिन्यामध्ये bone is formed. आणि मग त्याचा आकार घडतो. Skin becomes, starts smoothening. आणि मग ते कातडं वाढतं आणि मग त्यात ते पोहू लागतं. And then going, lungs are formed, the kidneys are formed. It is not a science class, but I'm saying how God designs the babies every month while it is in the womb of the mother. आता हा सायन्सचा क्लास नाही, परंतु सांगण्याची इच्छा आहे, सांगण्याची गोष्ट हीच आहे की प्रत्येक महिन्यामध्ये ते बाप त्या बाळाची वाढ करतो. And this God who designed a baby inside a mother's womb, He designs your lives too. आणि मग ज्या देवाने त्या मातेच्या उदरामध्ये बाळाची घडवण केली आहे तो देव तुमचं जीवन देखील घडवतो. Look at God the designer in the book of Esther. एस्थेरच्या पुस्तकामध्ये देव जो घडवणारा आहे त्याच्याकडे पहा. There was that night when the king could not sleep. तो राजा झोपू शकला नाही रात्रभर. And he discovered the unrewarded deed of Mordecai. त्याला कळालं की मोर्देकाईने असं काम केलं ज्याचा सन्मान करण्यात आला नाही. And that was the beginning and that was the result of the Jews' deliverance. आणि मग यहुद्यांच्या सुटकेचं ते कारण बनलं. You remember the story of Esther? एस्थेरची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? How many of us know the story of Esther? जरा एस्थेरची गोष्ट माहिती आहे. Esther was brought as the queen to replace Vashti. वस्ती राणीच्या जागी तिला ठेवण्यात आलं होतं. The king could not sleep. आणि राजाला झोप लागत नव्हती. Haman, who was planning to kill Mordecai, he arrived few minutes late. हामान मर्दकाला मानाचा कट होता ते काही क्षणात तो उशिरा आला. And the king extending the scepter to Esther the second time. आणि मग दुसऱ्या वेळा राजाने आपला राजदंड एस्थेर पुढे समोर पुढे केला. All these came together for the deliverance of the Jews because
God was in every orchestration of those incidents. या सर्व घटना देवाने अशा प्रकारे घडवल्या की त्याद्वारे यहुदी लोकांची सुटका झाली. Young people, listen to me this morning. प्रियानो, आज माझा ऐका. A seemingly evil incident in your life can be God's orchestration for a good purpose if you cooperate with God and if you walk in His ways. तुमच्या जीवनामध्ये अशक्य दिसणारी अशी घटना होत असेल, पण तुम्ही जर देवाच्या वचनाप्रमाणे चालत असाल तर तोच देव ती घटना तुमच्या चांगल्यासाठी घडवणार आहे. Maybe you think this is something worse that is happening in my life. कदाचित तुम्ही पाहत असाल की हे माझ्या जीवनामध्ये फार कठीण आणि दुष्ट घडत आहे. Maybe you failed in an examination. कदाचित तुम्ही एखाद्या एक्झाम मध्ये फेल झाला आहात. Maybe your girlfriend left you for another boy. कदाचित तुमच्या मैत्रीण तुम्हाला सोडल्या दुसऱ्या मुलाच्या मागे लागली आहे. Maybe your parents forsook you. कदाचित तुमच्या मित्राने तुम्हाला तुच्छ लेखला आहे. Or maybe your girlfriend, maybe she chose another friend instead of you. कदाचित तुमच्या गर्लफ्रेंडनी तुम्हाला दुसरा बॉयफ्रेंड धरला असेल. It can be anything. काही असो, It can be anything. काही असो, It may seem evil right now. ते आज वाईट दिसत असेल, It may seem bad to you right now. ते आज तुमच्यासाठी काही चांगलं नसेल. But I, as a servant of God, having lived my life on this earth for 44 years, I can tell you in all assurance that no matter what happens in your life, God orchestrated for good purpose. 44 वर्ष देवाची सेविका म्हणून मी तुम्हाला या जगामध्ये राहतात सांगते की सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालता तेव्हा देव बाप त्या सर्व वाईट गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच If घडवेल. you believe that, can we say hallelujah? विश्वास ठेवता का? हालेलुया म्हणा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. God works everything together for good for those who love God. जे त्याच्यावर प्रीती करतात देव त्यांच्यासाठी सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणाचा घडतो. Ask Joseph, योसेफला विचारा. Genesis chapter 50 and verse 20. आणि योसेफ उत्पत्ती 50:20 मध्ये म्हणत आहे. Joseph looks at his brothers and says, योसेफ आपल्या भावांकडे पाहून म्हणतो, You meant it for evil. तुम्ही माझ्या वाईटासाठी रचलं, You meant it for evil. तुम्ही माझ्या वाईटासाठी But रचलं, God meant it for good. पण देवाने ते माझ्या चांगल्यासाठी But घडवलं God आहे. meant it for good so that I can be alive and you can be alive today. देवाने माझ्या चांगल्यासाठी घडवलं जेणेकरून मी जिवंत असो तुमच्यासाठी सहाय्यक व्हावं. He is God the designer. तो घडवणारा देव आहे. He's God the creator. तो निर्माण करता देव आहे. He's God the designer. तो घडवणारा देव आहे. Thirdly, God the image supplier. देव जो आमच्या गरजा पुरवणारा आहे. Look at Psalm 139 and verse 14. स्तोत्र 139 वचन 14. I praise you because I'm fearfully and wonderfully made. भयप्रद व अद्भुतरित्या तुम्हाला घडवलं आहे म्हणून तुझे आभार मानतो. How are you made fearfully and wonderfully? तुम्ही भयप्रद आणि अद्भुतरित्या घडवण्यात आले. Because you are made in the very likeness of God. कारण तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये घडवण्यात आले आहे. In the very image of God. तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये घडवण्यात आले That's आहे. what our worship leader, she exhorted us this morning, saying you are made in the very image of God. वर्शिप लीडरने आपल्याला उत्तेजन दिलं आहे की आम्ही सर्वजण देवाच्या प्रतिमेमध्ये घडवण्यात आलो आहोत. When somebody criticizes you, ज्यावेळेस तुम्हाला कोणी टीका करतं, all that you need to tell yourself is, I am made in the image of God and I should not give room for the devil to lie to me. आणि मग तुम्ही स्वतःला हे म्हटलं पाहिजे की मी देवाच्या प्रतिमेमध्ये घडवण्यात आला आहे आणि मी सैतानाच्या लबाडीला माझ्या जीवनामध्ये जागा देणार He नाही. has put a soul inside of you. आमच्यामध्ये त्यांनी जीव ठेवला आहे. God is a spirit. देव आत्मा आहे. God does not have a body. देवाला शरीर नाही, But we have a body and He has put a soul within us. पण आमच्यामध्ये शरीर आहे आणि आमच्यामध्ये त्यांनी जीव ठेवला आहे. And we need more than the physical food. आणि शारीरिक पेक्षा अधिक भोजन आम्हाला हवं We आहे. need the word of God. आम्हाला देवाचं वचन हवं आहे. Because the Bible says man shall not live by bread alone, but by every word that proceeds from the mouth of God. देवाच्या सांगितलं मनुष्य भाकरी नाही परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. And for that soul and the image of God to grow in us more and more, we need to meditate on the Bible. आणि त्या जीवाला अधिक पोषित करण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनावर मनन केलं पाहिजे. So who is God? देव कोण आहे? He's our creator firstly. Young देव people, respond प्रथमतः to me. आमचा निर्माण करता Who आहे. is God to us? He's our creator. Secondly, दुसरी गोष्ट, He's our designer. देव आमचा घडवणारा आहे. Thirdly, He's our image supplier. तिसरी गोष्ट, आमच्या गरजा पुरवणारा आहे. Fourthly,
आणि चौथी गोष्ट, He is our future planner. तो आमचं भविष्य योजना करणार आहे. He is our future planner. आमच्या भविष्याची योजना Look करणार at आहे. verse 15 onwards. 15 वर्षापासून Your पुढे पाहूया. eyes तुझे डोळे saw my unformed body. माझे निर्माण न केलेले शरीर पाहिले. All the days of my life were written in your book, even before one of them came to be. आणि एक दिवस पूर्ण होण्या अगोदर तू या माझ्या दिवसाचे आयुष्याचे सर्व दिवस नमूद केले आहेत. This God who created you, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केला He आहे has plans for you. तो तुमच्या जीवनामध्ये योजना आखतो. And His plans are numerous for you. त्याच्या योजना तुमच्यासाठी महान आहेत. He's thinking about तो you. तुमच्याबद्दल विचार करतो. He's meditating upon you. तो तुमच्याबद्दल मनन करतो. He's not only multiplying us but meditating upon us. तो फक्त आमच्याबद्दल योजना आखतो असं नाही. You know, as wives, how many of us are married here? I'm sure like किती some of us विवाहित are- आहेत? Yeah, we are married. And it is nice when your husband goes out of town, when he writes to you love poems or calls you to find out how you're doing. Are you doing okay? You know, Duke, we've been married for 17 years, Duke and I. Even now, when he goes for outstation programs, he would write love notes to me from the flight. From the flight, and that gives me great joy. आणि तुम्हाला आवडतं का महिलांनो जे विवाहित आहेत त्यावेळेस तुमचा नवरा बाहेर जातो त्यावेळेस तो तुमच्यासाठी आठवण काढतो, प्रेमाच्या चिठ्ठ्या पाठवतो, कॉल करतो कशी आहे. कारण का ड्यूक जेराल्डी सिस्टरसाठी हेच केलंय. But the God who made you and I, He is thinking about us all the time. Our husbands may not think about us all the time, but this God, you know, He thinks about us 24/7. पती पत्नी बद्दल प्रत्येक वेळी विचार करत असेल परंतु देव आमच्या विषयी 24 तास 7 दिवस विचार करतो. You know, that is what the Bible says in Jeremiah chapter 1 verse 5. इरमा 1:5 मध्ये हेच म्हटलं आहे. Before I formed you, God says to Jeremiah, before I formed you, I knew you. आणि परमेश्वर इरमाला म्हणते तुझी घडण होण्या अगोदर मला तू ठाऊक आहेस. When you were in your mother's womb, I set you apart and appointed you to be my prophet to the nations. आणि तू मातेच्या उदरामध्ये असताना तुला वेगळं केलं आहे राष्ट्रांसाठी संदेष्टा होण्यासाठी. Now, yesterday God's voice came to Saul काल देवाची वाणी शाऊलाला आली. and says, Saul, Saul, why are you persecuting me? शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. Today, another voice comes to you from God. आणखी एक वाणी तुमच्यासाठी देवाकडून येत आहे. That voice says, I love you. ती वाणी म्हणते मी तुझ्यावर प्रीती करतो. Maybe your name is Nikhil. कदाचित तुमचं नाव निखिल असेल. No, maybe it is Nitin or whatever. कदाचित नितीन किंवा कुठले नाव That असेल. voice comes to you. एक वाणी तुमच्यासाठी येत आहे. That voice says to you, ती वाणी म्हणते I knew you before you were born. तुझी घडण होण्या अगोदर मी तुला ओळखतो. Before you were in your mother's womb, I set you apart for such and such a purpose. मातेच्या उदरामध्ये घडण होण्या अगोदर मी तुला अशा अशा कामासाठी नेमस्त केलं आहे. All that you young people have to do to have God unfold that purposes to cooperate with Him. प्रियानो आम्हाला एवढंच केलं पाहिजे की देवा तुझी योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी मी तुला सहकार्य देत आहे. Jeremiah 29 and verse 11 says, इरमा 29:11 मध्ये सांगितलं I आहे know the plans I have for you, says the Lord. तुझ्याविषयी योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे ते मला माहित आहे. Plans to prosper you and not to harm you. तुझी समृद्धी करण्यासाठी हानी करण्यासाठी नाही. Plans to give you a hope and a future. तुला आशा आणि ते जीवन देण्यासाठी. Jeremiah cooperated with God. इरमयाने देवासाठी सहकार्य केलं आहे. He was a shining star in his generation. त्याच्या पिढीमध्ये इरमया हा चमकणारा तारा होता. He was a prophet to the nations. तो राष्ट्रासाठी संदेष्टा होता. When you cooperate with God, ज्यावेळेस तुम्ही देवासाठी सहकार्य when you करता cooperate with God, my young friend, त्यावेळेस तुमच्या प्रार्थनेद्वारे तुम्ही He will देवाचं सहकार्य unfold His करता. plans and purposes for देव you. तुमच्या जीवनामध्ये त्याच्या योजना पूर्ण करणार आहे. He will unfold His plans and purposes for देव you. तुमच्या जीवनामध्ये त्याच्या योजना पूर्ण करणार आहे. Amen. आमेन. Are you willing to cooperate with God? तुम्ही देवासाठी सहकार्य करण्यासाठी तयार आहात Are का? you willing to believe that He is your creator? तुम्ही इच्छा बाळगता की मी विश्वास ठेवला की तो माझा He is निर्माण your करता आहे, designer. तो माझा घडवणारा He आहे, is your future planner. तो माझा भविष्य योजना करणारा आहे. You know what, young people? You were in the mind of God even before you entered your mother's womb. प्रियानो तुमच्या मातेच्या उदरामध्ये तुमचा जन्म होण्या अगोदर देव तुमचा विचार करत होता. That is what the New Testament in Ephesians chapter 1 talks about. इफिस 1 मध्ये हेच म्हटलं आहे. Ephesians chapter 1 and verse 4. इफिस 1:4 मध्ये म्हटलं आहे. Long ago, पुष्कळ काळापूर्वी even before He made the world, त्यांनी
जगाची रचना करण्या अगोदर God loved you. देवाने तुमच्यावर प्रीती केली God आहे. loved you. देवाने तुमच्यावर प्रीती केली आहे. And chose you in Christ to be holy and without fault in his eyes. ख्रिस्ताने त्याने आम्हाला पवित्र आणि चांगले कृत्य करण्यासाठी निर्माण केलं आहे. His unchanging plan has been this: त्याची न बदलणारी योजना हीच आहे to adopt us into his family, की आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये दत्तक to घ्यावं. adopt us into God's family, देवाच्या कुटुंबामध्ये आम्हाला दत्तक to घ्यावं. adopt us into God's family देवाच्या कुटुंबामध्ये स्वतःला दत्तक by घ्यावं bringing us into himself आणि त्याचे म्हणून त्याला in आपल्याला बनवावं Christ Jesus. ख्रिस्तामध्ये. And that gave him great pleasure. आणि याच्यामध्ये त्याला मोठा आनंद मिळाला आहे. What gave him great pleasure? देवाला मोठा आनंद कशामध्ये मिळाला आहे? God loving you, देव तुमच्यावर प्रीती करतो. God choosing you, देव तुम्हाला निवडला आहे. God adopting you देवाने तुम्हाला दत्तक into घेतलं आहे his family. त्याच्या कुटुंबामध्ये. And that gave him great pleasure. आणि याच्यामध्ये देवाला आनंद We are मिळाला not आहे. orphans. आम्ही फार सर्वसाधारण नाही. We are not orphans. आम्ही अनाथ नाही. But we are the sons and the daughters of the Most High God. परंतु आम्ही सर्वसमर्थ देवाचे पुत्र व कन्या आहोत. When the worship leader said, He is the King of kings and the Lord of lords, and when we consider ourselves as His children, that gives us great confidence to face this world and be a shining star for this Lord. आणि वर्षिप लीडर सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्हाला कळतं की आम्ही त्याचे पुत्र कन्या आहोत त्यावेळेस आम्हाला मोठा आत्मविश्वास मिळतो जगातल्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि देवासाठी चमकणारे तारे होण्यासाठी. So no more we are orphans. आम्ही अनाथ नाही. Who are we? आम्ही कोण आहोत? No more we are orphans. आम्ही अनाथ नाही. We are the sons of the living God. आम्ही जिवंत देवाचे पुत्र व We are कन्या the आहोत. daughters of the living आम्ही God. जिवंत देवाचे कन्या आहोत. This living God, आम्ही देवाचे कन्या this लेकरं आहोत. loving God हा प्रेमळ देव loves us, तो आमच्यावर प्रीती करतो. loves us crazily. तो आमच्यावर महान प्रीती करतो. Never ending love, अनंतकालिक प्रीती करतो. overwhelming love, ओसाडून वाहणारी प्रीती करतो. reckless love of God. आणि ते देवाची आघात प्रीती आहे. There's no shadow He won't light up. त्यामध्ये कुठलाही सावली नाही. He will climb every mountain. तो प्रत्येक पर्वत चढेल आमच्यासाठी. Every lie of the devil He will break. तो प्रत्येक सैतानाची लबाडी मोडेल. Every wall that you have built around yourself, He will tear down. जे तट आमच्या भोवती आम्ही बांधले ते मोडून टाकेल. Because His love for you कारण is ते- maddening love. कारण त्याचं प्रेम तुमच्यासाठी हे वेड प्रेम आहे. Young people, this morning I want you to experience that love, that never-ending love and that amazing grace of God. प्रियानो आज सकाळी प्रियानो तुम्ही देवाच्या प्रेमाची त्याच्या कृपेचा अनुभव घ्यावा. Yes? होय. Would you do that? तुम्ही ते And करणार आहेत का? because of that lavishing grace of God, आणि त्याच्या विपुल कृपेमुळे we can live a holy life in this आम्ही world. पवित्र जीवन जगू शकतो. We can live a holy life in this world. आम्ही पवित्र जीवन या कुठलीच The जगामध्ये जगू mystery of शकतो. His will be unfolded if you walk in His ways. ज्यावेळेस आम्ही त्याच्या मार्गाने चालू देवाचे गहन रहस्य आमच्यामधून प्रगट होणार आहे. I want to close with this verse. या वचनाने मला बंद करायचं आहे. Philippians chapter 2 and verse 1. फिलिप्पी 2:1 मध्ये म्हटलं आहे. No, the theme was Philippians 2:15. I want to quote Philippians 2:1. If you have any encouragement, जर तुम्हाला कुठलं सांत्वन असेल तर if you have any encouragement from being in His love, मग देवाच्या प्रीतीमध्ये असण्यामुळे तुमच्यामध्ये कुठलं सांत्वन असेल if तर any comfort from His love, if any comfort from His love, जर त्याच्या प्रीतीमुळे कुठलं सांत्वन मिळालं असेल if तर any fellowship with the Spirit, जर आत्म्यामध्ये कुठली सहभागिता असेल तर then make my joy complete मग माझा आनंद ह्यामध्ये पूर्ण करा by being like-minded, की त्याच्यासारखे समविचारी असल्या कारणाने being one in spirit and purpose. एक आत्मा एक उद्देशामध्ये असल्या कारणाने Young people of God, प्रियांनो God loves us. देव तुमच्यावर प्रीती करतो. That is a privilege. ही आमची सुसंधी आहे. But what is our responsibility? मग आमची जबाबदारी काय आहे? We accept God's love आम्ही देवाची प्रीती स्वीकारतो and we impart God's love to each other. आणि मग आम्ही देवाची प्रीती एकमेकाच्या जीवनामध्ये आणतो. Then we will be shining stars in this crooked and depraved generation. आणि मगच आम्ही या कुटील जगामध्ये चमकणारे तारे असणार आहोत. Would you close your eyes with me right now? प्रियांनो आपले नेत्र बंद करूया आज. Would you close your eyes? आपले नेत्र बंद करणार आहोत आपण. And would you say, आणि तुम्ही म्हणाल का Lord, I have lived in lie all these years of my life.
देवा मी कबूल करतो की मी ती लबाडी ऐकत होतो माझ्या जीवनामध्ये I always believed what my parents had to say. आणि मी प्रत्येक वेळी विश्वास ठेवला माझ्या आवडणारे जे I सांगितलं always त्याच्यावर believed what my teachers had to say. माझ्या शिक्षकांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये विश्वास But ठेवला today, God, परंतु आज प्रभू your voice has come to me. आज तुझं वचन माझ्याकडे Your आलं word आहे has come to me. तुझं मार्ग माझ्याकडे That आले I'm आहे special in your sight. मी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या दृष्टिकोनातून विशेष आहे I'm precious to you. मी तुझ्या दृष्टिकोनातून विश्वास And if विशेष you आहे say, आणि तू म्हटलास and if you say that the Lord has spoken to me, आणि जर तुम्ही असं म्हणता की देव माझ्यासाठी बोलला आहे would you raise your hands, please? तुम्ही आपला हात उंच कराल का If you feel that the Lord has spoken to you and said that you are special Sir- and that He has lavished His love upon you, would you raise your hands, please? जर तुम्हाला असं वाटतं की देव तुम्हाला म्हणत आहे की तू विशेष आहे आणि माझं जीवन माझं प्रेम मी तुझ्यावर ओतलं आहे असा तुमचा विश्वास आहे तुम्ही वाणी ऐकली असेल तर आपला हात उंच करा And all of us who believe that God is your creator, आणि ज्यांनी विश्वास ठेवला की देव तुमचा निर्माण करता आहे God, the designer of your bodies, is designing your lives too. आणि देव जो तुमच्या शरीराचा घडवणारा आहे तुमचं आयुष्य अजूनही घडवत आहे Would you rise to your feet, please? जर तुम्ही असं असाल तर Would you rise to your feet? तुम्ही आपल्या जागेवर उभं राहा Would you walk to the front? You don't have to be embarrassed, but knowing that this God of all the earth is giving you an invitation to come and accept that never-ending love of God. मी विनंती करतो तुम्ही पुढे या कुठलीच लाज बाळगू नका परंतु देवाने जे महान असं प्रेम तुमच्यासाठी व्यक्त केलं आहे ते तुम्ही स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे God's love देवाचं प्रेम is like the Amazon River, ॲमेझॉन नदीसारखं आहे watering one plant. Watering one plant. Amazon River, watering one plant. आणि एका प्लॅनेट मध्ये आहे ते Just imagine there's a plant here. आणि लक्षात घ्या की या ठिकाणी कल्पना करा या ठिकाणी एक झाड आहे Amazon River, the world's most voluminous river, the river with maximum water. आणि मग अमेझॉन जी नदी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त पाणी आहे जगामध्ये And that water comes and waters one plant. आणि मग त्या पाण्याने एका झाडाला पाणी दिलं आहे And you are that one plant. आणि तुम्ही ते एक झाड आहे You are that one plant. तुम्ही ते एक झाड आहे And God's love is the Amazon River. आणि देवाचं प्रेम हे अमेझॉन नदीच्या पाण्यासारखं आहे And this morning, आणि आज सकाळी that river of love of God comes to you. आणि त्या देवाच्या प्रेमाची नदी तुमच्याकडे येत आहे What should you do? तुम्ही काय केलं Just पाहिजे open your arms and receive that love. तुम्ही आपले हात उंच करा आणि ते प्रीती स्वीकारा Put your hand over your heart आपल्या अंतकरणावर ते आपला हात ठेवा and say, Thank you, Jesus, for loving me. आणि म्हणूया येशू तुझे आभार मानतो तू माझ्यावर प्रीती Thank केली you, आहे Jesus, for loving me. येशू मी तुझे आभार मानतो तू माझ्यावर प्रीती केली आहे I don't deserve your love. मी त्या प्रीतीस पात्र नाही I had gone away from you. मी तुझ्यापासून लांब गेलो आहे Yesterday night, some of you made a commitment. Now, this is not something you say, but if you come this morning and you arrive this night and you're away from God, you are living in sin, this message is for you. You say, Lord, I've gone away from you, but this morning, in repentance, I come towards you. काल काहींनी हा निर्णय घेतलाय परंतु आज जर तुम्ही या ठिकाणी आला असाल प्रथमच आणि तुम्ही देवापासून लांब गेला आहे की तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे म्हणायला पाहिजे की देवा मी तुझ्यापासून लांब गेलो होतो मी पश्चाताप करतो Your iniquities have separated you from your God. The Bible says in Isaiah 59 and verse 2. यशाया 59 वचन 2 मध्ये म्हटलं तुमच्या अपराधाने तुम्हाला देवापासून लांब ठेवला आहे God loves you, देव तुमच्यावर प्रीती करतो but God hates sin. आणि देव पापाचा द्वेष करतो God loves you, the sinner, देव तुम्ही जे पापी आहे तुमच्यावर प्रेम करतो and He hates sin. तो पापाचा द्वेष करतो Sin separates you from His presence. कारण पाप तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून वेगळं So करतं all you need to do is just repent from sin. तुम्हाला एवढंच केलं पाहिजे की पापाची क्षमा केली पाहिजे Say, Lord, I'm sorry for sin. देवा मला की देवा मी माझ्या पापांबद्दल मला दुःख वाटतंय मी क्षमा मागतो Wash me from my sin. मला माझ्या पापापासून शुद्ध कर The blood you shed for me on the cross, cleanse me with that blood. ते रक्त जे पदस्तंभावर वाहिलं त्या रक्ताने मला तू शुद्ध कर There's a fountain filled with blood. आणि हे जे
जो झरा आहे तो रक्ताने भरलेला आहे. that was opened from Emmanuel, Jesus' veins. इमॅन्युएल जो येशू ख्रिस्त याच्यापासून तो झरा मोकळा करण्यात आला आहे. When you, the sinner, plunge in that fountain, ज्यावेळेस तुम्ही त्या झऱ्यामध्ये डुबकी घेता, all your guilty stain will go away. ते सर्व अपराध निघून जातील. I will say that again. मी पुन्हा म्हणेल And I want you to imagine that. आणि माझी इच्छा आहे तुम्ही कल्पना करावं. There's a fountain filled with blood. त्या ठिकाणी एक रक्ताचा झरा आहे And that fountain is filled with the blood drawn from the veins of Emmanuel Jesus. आणि इमॅन्युएल येशू या लाटांमधून हा झरा निर्माण झाला When आहे. he died on the cross, तो वधस्तंभावर आमच्यासाठी मारला गेला. every drop he shed for you. जे प्रत्येक थेंब त्याने तुमच्यासाठी वाहिला आहे. Luke 22:44 says, लूक 22 and 44. 22:42 मध्ये 44 मध्ये म्हटलं आहे, When Jesus knelt down in the garden of Gethsemane, जेव्हा येशू ख्रिस्त गत्समने बागेमध्ये गुडघे टेकले, his sweat became like great drops of blood. त्याचा घाम मोठ्या रक्ताच्या थेंबासारखा वाहत होता. That was the first drop he shed for you. पहिला थेंब ते तुमच्यासाठी वाहिला. First blood drop. पहिला थेंब. And that blood drop says, I love you. आणि त्या रक्ताच्या थेंबाने म्हटलं आहे की मी तुझ्यावर प्रीती करतो. You can put your name there. I love you, Mary. आणि तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी म्हणू शकता की मेरी मी तुझ्यावर प्रीती करतो. You can put your name there. I love you, Kumar. तुम्ही आपलं नाव ठेवू शकता, कुमार मी तुझ्यावर प्रीती करतो. I love you, Krunal. कुमार मी तुझ्यावर प्रीती करतो. I love you. You can put your name there. Jesus' blood says, I love you. तुमचं नाव त्या ठिकाणी म्हणा की येशू तुमच्यावर प्रीती करतो. And then the Bible says the Roman soldier sent a spear on his side when he hung on the cross. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर टाकण्यात आला त्यावेळेस रोमी शिपाईने आपला भाला भोसकला. Blood and water came out. आणि रक्त आणि पाणी बाहेर आलं. Every drop he finished shedding for you. प्रत्येक थेंब रक्ताचा त्याने तुमच्यासाठी वाहिला. A fountain filled with blood. आणि हा झरा रक्ताने भरलेला The आहे. blood of Jesus. येशूचं रक्त. And that blood says, I love you. येशूचं रक्त म्हणतं मी तुझ्यावर प्रीती करतो. You come to that blood. तुम्ही त्या रक्ताकडे या, Come to that fountain. त्या झऱ्याकडे या. All your sins will be washed. तुमचे सर्व पाप धुतले जाईल. All the sins that you can't even talk about to your friends. आणि त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकत नाही असे पाप धुतले जाईल. Sexual immorality. आणि लैंगिक अनैतिकता, Adultery. व्यभिचार, Lies. लबाड्या, Anger. राग, Hatred. द्वेष, Strife. गर्व Dissension. आणि फसवणूक, Pride. गर्व, Envy. ईर्ष्या, Every sin will go. सर्व पाप निघून जाणार आहे. Every sin you can't mention, that will be cleansed. ज्या पापाचं तुम्ही वर्णन करत नाही ते सर्व पाप धुतले जाणार आहे. Enjoy the embrace of God's love. आणि देवाच्या प्रीतीचं आलिंगन याचा आस्वाद घ्या. Philippians 2:1 says, the comfort of God's love. फिलिप्पी 2:1 मध्ये म्हटलंय की देवाच्या प्रीतीमध्ये मिळालेलं सांत्वन. It is like a comforter, that is a kind of thick bed sheet that you use during winter. God's love is like a comforter. आणि मग सांत्वन करारा म्हणजे जी गोधडी तुम्ही थंडीमध्ये वापरता त्याप्रमाणे देवाचं सांत्वन तुमच्यासाठी सुरक्षित आहे. It surrounds you and you feel warm. आणि तुमच्यामध्ये ते तुम्हाला आलिंगन घालतं, तुम्हाला त्याचं एक ऊब जाणवतंय. The world may make you cold and make you make you look at you as a strange and give you cold stare, as we say. The person gave me a cold stare, but you come to Jesus. His love is like a comforter. It's the comfort of love. The Bible says in Philippians 2:1. हे जग तुम्हाला शीत करेल आणि तुम्हाला फार वाईट नजरेने पाहेल, पण ज्यावेळेस तुम्ही येशूच्या झराकडे येता येशू ख्रिस्त तुम्हाला त्याच्या सांत्वनाने आलिंगन घालेल आणि तुम्हाला ऊब देईल. Enjoy that comfort of this love right now. आणि देवाच्या प्रीतीचे सांत्वन याचा आनंद घ्या. And say, thank you for loving me, Jesus. आणि म्हणा येशू ख्रिस्ता तू माझ्या प्रीती करतो म्हणून तुझे आभार मानतो.
Open your mouth and say, thank you for loving me, Jesus. आपले मुख उघडा म्हणा की येशू ख्रिस्ता तू माझ्या प्रीती करतो, तुझे आभार मानतो. Thank you for demonstrating your love, Jesus. तुझ्या प्रेमाचं प्रदर्शन माझ्यासाठी केलं म्हणून तुझे आभार मानतो. Apostle Paul wrote in Romans 5:8, प्रेषित पाऊल रोम 5:8 मध्ये म्हणतो, God demonstrates his own love for us in देवाने this. त्याचा प्रीती आमच्यासाठी प्रदर्शित केली आहे. Well, we are still sinners. ज्यावेळेस आम्ही पापीच होतो, Christ died for us. ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. When you are still a sinner, आम्ही पापी असताना, when you are still a rebel against God, आम्ही देवाच्या विरुद्ध असतानाच, when you are still watching porn, आम्ही पॉर्न पाहत असतानाच, when you are still using foul language, आम्ही घाणेरडे भाषा वापरत when you are असतानाच, still disobeying parents, आम्ही आईवडिलांचा अवज्ञा करत असतानाच, when you are still full of envy and pride, आम्ही आमच्या गर्वामध्ये असतानाच, when you are still arrogant, आम्ही हट्टी असतानाच, when you still had murderous thoughts, आम्ही आमच्या डोक्यामध्ये वाईट विचार असतानाच, Jesus died for you. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी He मरण पावला. loved you so much. आणि तो तुमच्यावर इतकी महान He प्रीती करतो. demonstrated his love. त्याने आपलं प्रेम प्रदर्शित केलं आहे. Accept that love. त्या प्रेमाचा स्वीकार करा. Accept that love. त्या प्रेमाचा स्वीकार करा. Hallelujah. हालेलुया. Everyone सर्वांनी say, Jesus, come inside. येशू ख्रिस्ता माझ्या जीवनामध्ये ये. Jesus, come and take control. येशू माझ्या जीवनाचा ताबा घे. Jesus, come and cleanse every sin. येशू माझ्या पापापासून मला शुद्ध कर. From this day onwards, I will live for you. आजपासून मी तुझ्यासाठीच जगेल. This day onwards, I will follow after you. आजपासून मी तुझ्या मागे जाईन. You are my creator. तू माझा निर्माण करता आहेस. You are my designer. तू माझा घडवणारा You आहेस. are my image supplier. तू माझ्या गरजा पुरवणारा You are आहे. my future planner. तू माझ्या भावी योजना आखणारा आहेस. You are my तू creator. माझा निर्माण करता You आहेस. are my designer. तू माझा घडवणारा आहेस. Lord, I thank you for my skin complexion. देवा माझ्या त्वचेबद्दल मी तुझे आभार मानतो. I thank you for the shape of my nose. माझ्या नाकाच्या आकाराबद्दल तुझे आभार मानतो. I thank you for my height. माझ्या उंचीबद्दल मी तुझे आभार मानतो. I thank you for my weight. माझ्या वजनाबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for my hair. माझ्या केसांबद्दल मी तुझे आभार मानतो. You are my designer. तू माझा घडवणारा आहेस. And you have done well, and I praise you. आणि तू सर्व काय उत्तम केलंय, मी तुझे आभार I am मानतो. fearfully and wonderfully made. मी अद्भुताने भयप्रदरित्या निर्माण केलेले आहे, मी तुझे आभार मानतो. Thank you that you have supplied your image to me. तुझी प्रतिमा माझ्यामध्ये टाकत आहे म्हणून तुझे आभार मानतो. Lord, your face you have given me. तुझा चेहरा तुम्हाला दिला म्हणून तुझे आभार मानतो. Your qualities you have given me. तुझे गुण मला दिले म्हणून तुझे आभार मानतो. You know what is right from wrong. I can also know right from तुला wrong. माहित आहे योग्य अयोग्य काय, मला देखील माहिती आहे योग्य अयोग्य काय, म्हणून तुझे आभार मानतो. You are a holy God and you have given me a desire to live holy. तू पवित्र देव आहे, मला पवित्र जीवन जगण्यासाठी इच्छा दिली म्हणून तुझे आभार मानतो. Thank you for your image in my life. तुझी प्रतिमा माझ्यामध्ये म्हणून तुझे आभार मानतो. You are a future planner, Lord, my future planner. तू माझ्या भावी योजना आखणारा देव आहे म्हणून तुझे आभार मानतो. Every day of my life, माझ्या जीवनाचा दररोजचा दिवस, including this day, May आजचा 22nd, दिवस असता हा देखील including May 22nd, 2019. मे 22, 2019 हा दिवस They have देखील, written about it. You have written about it in your book. आणि हा दिवस आजचा दिवस देखील तुझ्या वहीमध्ये नोंद केला म्हणून तुझे आभार मानतो. You plan every hour for me दर घटका तू माझ्यासाठी योजले म्हणून तुझे आभार मानतो. because you are thinking about me. कारण तू माझ्याविषयी विचार करत आहे. You are planning the future for me. माझ्यासाठी भवितव्य तो घडवत आहे, तुझे You आभार have prepared मानतो. a wonderful man for me, a husband for me. माझ्यासाठी पती तू घडवलाय म्हणून तुझे आभार You have मानतो. prepared a wonderful wife for me. माझ्यासाठी अद्भुत पत्नी घडवली तुझे आभार मानतो. You have prepared a wonderful ministry for me. माझ्यासाठी अद्भुत सेवा तू घडवली म्हणून तुझे आभार मानतो. I am not an accident. मी योगायोग नाही, I am special. मी विशेष आहे. I am super special. मी सुपर स्पेशल आहे. Because God, you have planned me. कारण देवा तू मला योजलेले आहेस, You have designed me. तू मला घडवलेला आहेस. Oh, we thank you, Lord.
प्रभू मी तुझे आभार We मानतो. thank you, Lord. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for your word which says in Ephesians 1:4, इफिस 1:4 मध्ये तुझं वचन म्हणतं, you have chosen us before the foundation of the world जगाच्या स्थापनेपूर्वी तू आम्हाला निवडलं म्हणून तुझे आभार मानतो, so that we will be holy. जेणेकरून आम्ही पवित्र जीवन जगू. Everybody in the front say, I commit my life to be holy. सर्वांनी म्हणावं, मी माझं जीवन पवित्र होण्यासाठी समर्पित करत आहे. Because before God, before even sin entered the world, कारण पाप जगामध्ये प्रवेश होण्या अगोदर God thought about you. देवाने तुमच्याविषयी विचार केला God आहे. planned about you देवाने तुमच्याविषयी प्रार्थना केली आहे. and said, my son, my daughter will live a holy life. आणि ते म्हटलं की माझ्या मुला माझ्या मुली पवित्र जीवन जग. That's what Ephesians 1:4 says. इफिस 1:4 मध्ये हेच म्हटलं आहे. Before the foundation of the world, He chose you जगाच्या स्थापनेपूर्वी तिने आम्हाला निवडलं आहे to be holy. पवित्र जीवन जगण्यासाठी. So no compromise with sin. मग पापासाठी तडजोड आता नाही. No compromise with sin. पापासाठी तडजोड आता नाही. Say no compromise with sin. Say. म्हणा, मी पापासाठी तडजोड करणार नाही. Hallelujah. हालेलुया. And if there's, now I'm not talking about yesterday, a lot of people committed your lives. If there's some of you who have still not given your life to Jesus and you arrived after the first session, and I will invite you to pray this prayer after me. If you have now God has spoken to you, you repented from sin and you want to put your faith in Jesus and begin a brand new life. आणि जर तुम्ही काल आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं नसेल, आज तुम्ही देवाचं वचन ऐकलं आहे, आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, पापांची कबुली करू इच्छिता आणि त्याला नव्याने आपलं जीवन समर्पित करू इच्छिता, तर ही प्रार्थना मी तुमच्यासाठी म्हणेल आणि तुम्ही माझ्या मागे प्रार्थना म्हणावी. And I want you, wherever you are, to kneel down. ज्या ठिकाणी तुम्ही आहात आपल्या गुडघ्यावर जा. If you're going to pray this prayer, आपण आता ही प्रार्थना करणार आहोत. let's pray together and you repeat after me. एकत्रित्या प्रार्थना करा, माझ्या मागे म्हणा. The people who are giving their life to Jesus or coming back to Jesus, जे लोक पुन्हा येशूकडे येतात, आपलं जीवन त्याच्या हाती स्वाधीन करत आहे. shall we pray together? आपण प्रार्थना करू. Dear Lord Jesus, प्रिय प्रभू ख्रिस्ता, thank you for loving me. माझ्यावर प्रीती केली म्हणून मी तुझे आभार मानतो. Thank you for dying for me on the cross. वधस्तंभावर माझ्यासाठी तू मरण पावला म्हणून मी तुझे आभार मानतो. Thank you for shedding your blood for my sake. माझ्यासाठी आपलं अमूल्य रक्त तू वाहिलं म्हणून मी तुझे आभार मानतो. Wash me with your blood. तुझ्या रक्ताने मला तू शुद्ध कर. Cleanse every sin of mine. सर्व पाप तुझ्या रक्ताने धुवून टाक. Every sin of attitude. आणि प्रवृत्तीचं सर्व पाप, Every sin of action. कृतीचं सर्व पाप, Wash all my sin away through your blood. तुझ्या रक्ताने माझे सर्व पाप धुवून टाक. From this day onwards, आजपासून I will live for you. मी तुझ्यासाठी जगेल. With the help of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या सहाय्याने I will live a holy life. मी पवित्र जीवन जगेल. Thank you for forgiving me, Jesus. येशू, माझ्या पापांची क्षमा केली म्हणून मी तुझे आभार मानतो. Thank you for saving me, Jesus. येशू, माझं तारण केलं म्हणून मी तुझे आभार मानतो. Thank you, I am born again. मी नवा जन्म पावलेलो आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. I love you, Jesus. येशू, मी तुझ्यावर प्रीती करतो. In your name I pray. तुझ्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. You can quietly go back to your seats. आपण हळूवार आपल्या जागेवर बसूया.